येथील अमरावती शहरात गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत 8 जणांना रंगेहात पकडले आहे। ही कारवाई गुलिस्तान नगर परिसरात करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमित पेट्रोलिंग करीत असताना बातमीदाराकडून माहिती मिळाली की नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घराजवळ सार्वजनिक ठिकाणी 52 तास पत्त्यांचा जुगार सुरू आहे। ही माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक पंचासह तात्काळ गुलिस्तान नगर परिसरात दाखल झालेत। पोलिसांनी छापा टाकताच काही जण पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आलेत। पोलिसांनी कारवाई करत एकूण 8 आरोपींना ताब्यात घेतले। या आरोपींमध्ये शेख जुनेद शेख नासिर, मोहम्मद रझीक मोहम्मद कासम, रिजवान खान रहीम खान, मोहसिन खान हबीब खान, शेख सोहेल, परवेज अब्दुल हाफिज, काजी फयाजुद्दीन उर्फ बाबा एजाउद्दीन, आझम खान अजीज खान आणि सोनू खान अहमद खान यांचा समावेश आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडनं 9,940 रुपये रोख रक्कम, 5 मोबाईल फोन आणि ताश पत्ते असा एकूण 45,045 रुपयांचा जुगार मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस यांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 12 अंतर्गत नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।